हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूप स्मॉल बट यूजफुल आहे. जे कोणी नाम जप करतात आणि ज्यांचं मन भरकटतं किंवा जे कोणी बिगिनर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एकंदरीत काय तर मनाला ताब्यात कसं ठेवायचं याची ही एक पद्धती आहे म्हटलं तरी चालेल. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण ती ट्रिक पाहूया, आणि ते सुद्धा हातांच्या बोटांवर. तुम्हाला ज्या पण देवाचं नाव प्रिय आहे किंवा जे नाम तुम्ही जपता ते तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल राधा असेल, कृष्ण असेल, शंकराचं असेल. आता मी राधा नाम घेईन. ठीक आहे. राधा 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 एक, राधा 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 दोन, राधा 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 तीन, राधा 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 चार, राधा 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 पाच. अशा प्रकारे 6 नाव घेतल्यानंतर 1 मोजायचा आणि असं 108पर्यंत तुम्हाला काउंट करत जायचं आहे. तेव्हा तुमचा जाप होईल 648, म्हणजेच 6 माळा. तर आता काही जणांना असा प्रश्न पडेल की आपलं लक्ष तर काउंटिंगकडे असेल, पण एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पैसे मोजता तेव्हा तुमचं प्रेम पैशांवरती असतं. तसंच हे देखील आहे. फक्त आपण मनाला ताब्यात ठेवण्यासाठी ही एक पद्धती वापरतो आहे, एवढंच. तर जर कोणाला रात्री झोप येत नसेल किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशनमधून जात असाल तर तुम्ही असा जाप करत झोपूही शकता, आणि झोप तर खूप छान लागेलच. पण मी एका संतवाणीमधून असं ऐकलं आहे की जेव्हा तुम्ही जाप करत झोपता तेव्हा तुम्ही झोपल्यानंतर तुमचे जेवढे काही श्वास असतात ते ॲज अ नामजप काउंट होतात. तर मनाला ताब्यात ठेवणं हे सोपं नाही आहे, त्यामुळे असंच त्याला अडकवलं पाहिजे. आणि संत एकनाथ महाराज जेव्हा भाविक भजन आणि कीर्तनाला येत नसत तेव्हा ते त्यांना पाव किलो साखर दिली जाईल तुम्हाला असं आमिष दाखवायचे. तर यामागे काही चुकीचा उद्देश नव्हता. यामागे उद्देश एवढाच होता त्यांचा की भरपूर भजन आणि नाम संकीर्तनाचा सगळ्यांना लाभ व्हावा. सो अशा काही पद्धती असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती आणि ही ट्रिक नक्की पोचवा. हरे कृष्णा.